हॅलो, दिस इज राहुल. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशमध्ये जर तरच्या गोष्टी कशा करतो हे जाणून घेणार आहोत. अब तुम्ही बऱ्याचदा लोकांना सांगताना ऐकलं असेल की मी तुझ्या जागी असतो तर ही गोष्ट केली असती, मी तू असतो तर ही गोष्ट केली असती. तर इंग्लिशमध्ये या शब्दांना किंवा असे सेंटेन्स बोलत असताना आपण नेमकं काय म्हणतो, तर आपण असं म्हणतो इफ आय वर यू, मी जर तू असतो तर मी ही गोष्ट केली असती. इफ आय वर यू आय वुड डू दिस, म्हणजे मी तू जर मी तू असलो असतो तर मी ही गोष्ट केली असती. किंवा मी तुझ्या जागी असलो असतो तर मी नक्कीच ही गोष्ट केली असती. ज्यावेळेस सांगायचं असेल तर आपण सेंटेन्स कन्स्ट्रक्शन असं ठेवतो की इफ आय वर यू आय वुड डू दॅट किंवा आय वुड हॅव डन दॅट. मी तुझ्या जागी असतो तर मी ही गोष्ट केली असते. दुसरा या शब्दाचा जो वापर आहे इफ आय वर यूचा किंवा वर या शब्दाचा जो वापर आहे तो वापर असा आहे की लहानपणी आपण मराठीमध्ये बऱ्याच लोकांनी निबंध लिहिलेले असतील. बऱ्याच वेळी निबंधाचा जो टॉपिक असायचा तो असायचा की मी पंतप्रधान झालो तर किंवा मी मुख्यमंत्री झालो तर हे सांगत असताना आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो की इफ आय वर अ प्राईम मिनिस्टर, इफ आय वर अ मिनिस्टर.